घनसाड़ी, छत्रपति संभाजीनगर, राष्ट्रीय युवा महामंत्री, अखिल भारतीय जैन दिवाकर विचार मंच, नई दिल्ली। जैन समाज के लिए कुछ बोलना चाह रहा था, उसके पहले थोड़ा सा एक दो बात रख रहा था कि झंडा उठाने से पहले जरूरी है विवेक उठाना। आज हम सभी कार्यकर्ता जिस समर्पण से काम कर रहे वह सच में समाज के लिए है, लेकिन क्या हम ये सिर्फ समाज पार्टी के लिए कर रहे हैं या किसी एक व्यक्ति की निजी संस्था का बड़ा करने के लिए कर रहे हैं? एक संस्था जिसका राष्ट्रीय अध्यक्ष पिछले 15 सालों से स्वयं घोषित है, ऐसी संस्था हम में से कोई विश्वास तक नहीं है। राष्ट्रीय अध्यक्ष बनने की बात ही छोड़िए, जब पार्टी में हम सबके लिए आगे बढ़ने का अवसर खुले, ये गर्व की बात है। लेकिन क्या हम पार्टी इसके कार्यरत है कि पदाधिकारी पार्टी के बने और काम इनकी निजी संस्था का करे? इसलिए ये जो महामंडल बना, उस महामंडल में काम करने के लिए हमारे को आदरणीय मुख्यमंत्री जी जब एकनाथ जी शिंदे साहब थे, उन्होंने ये महामंडल घोषित किया। आदरणीय फडणवीस साहब ने जब इस संस्था को, इस महामंडल को आगे बढ़ाया, जगह जगह उन्होंने परमिशन दिया ऑफिस खोलने के लिए, तो ये सिर्फ जैन महामंडल के लिए दिया है, ये ना कि आदरणीय ललित जी की जो संस्था है उस संस्था के लिए दिया है। ये ललित जी का क्या हो रहा है कि जहां अभी अहिल्यानगर में जब इनका कार्यशाला हुई, एक जैन समाज की बहुत बड़ी कार्यशाला हुई थी, तो वहां पे उन्होंने महामंडल का कम वर्षाव करते हुए उन्होंने करोड़ों रुपए की वर्षा किया, जबकि फंड ही नहीं है। जब खाता ही नहीं खोला है तो फंड आएगा कहां से? साथ में उन्होंने क्या करा, उनका ट्रस्ट को जोड़ा। वहां नांदेड़ में करा उन्होंने, और अंबाजोगई में करा, बीड़ में करा, वहां उनके मेंबर बनाए। सिर्फ उनका पैसा उनका खुद के लिए कैसा जमा होगा, उनका खुद का कार्य कैसा होगा, उसके लिए ही करते आए। और मैंने आगे बताया है कि कैसा अपन करेंगे। उसलिए मेरा एक निवेदन है कि इस समाज के लिए कुछ करे, बस इतनी मेरी विनती है। आराम से थोड़ा कैसा बार बार बड़ा है मैटर, डिलीट करने की जरूरत। सर इधर देखिए, एक मिनट कर दिया। हमारे जैन समाज का कुछ दिन पूर्व एक महामंडल डिक्लेयर हुआ। जब विधानसभा इलेक्शन थे उसके थोड़े दिन पहले माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब ने एक जैन महामंडल घोषित किया। विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या 2 आठवड्यापूर्वीच जैन समाज महामंडळ घोषणा झाली व जैन समाजाच्या महामंडळ अध्यक्ष पदी आदरणीय श्री ललितजी गांधी यांची नियुक्ती झाली। जैन समाजाला मोठा आनंद झाला की जैन अल्पसंख्याक म्हणून माजी पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगजी यांनी 2014 इलेक्शनच्या आधी 6 महिने आधी त्यांनी एक जैन अल्पसंख्याक म्हणून घोषित केले। तेव्हा आम्हाला खुशी झाली आणि आदरणीय मनमोहन सिंग याचा जैन समाज आयुष्यभर ऋणी राहील व ऋणी आहे। जैन समाजाचे महामंडळ होऊन 6 महिने झाले होत आहे। महामंडळ काय आहे, कसं आहे, काही माहित नाही, कल्पना नाही। ऑफिस होत आहे पण बाकीचे पुढचे काय, असा प्रश्न जैन समाज करत आहे। मला माननीय अध्यक्ष आदरणीय ललितजी गांधीजी यांना काही प्रश्न विचारायचे आहे, त्याचे उत्तर पण मिळत नाही, पण त्याचे प्रश्न मला विचारायचे आहे। आपला महामंडळ एजी नागपूर खाता काढले का? त्यांचे उत्तर नाही। आजपर्यंत आपण आपले महामंडळाचे एजी नागपूरकडे खाते उघडलं नाही तर फंड कसा येणार? अद्याप 1 रुपया आपल्या खात्यात नाही, कारण खाते नाही तर पैसे कुठून येणार? आदरणीय अध्यक्षजी, हार तुरे सत्कार भाषण बाजूला ठेवा। आपण तर शेकडो कोटी देऊ म्हणतात, कसे वे कोठून देणार साहेब? उत्तर द्यावे। अद्याप महामंडळ कार्यवंत नाही, कधी कार्यवंत होणार? महामंडळाचे अद्याप रजिस्ट्रेशन सुद्धा झालेलं नाही। बोला आदरणीय ललितजी साहेब, अकाउंट अद्याप नाही, हे काय घोड बंगाल आहे? मुस्लिम समाजाचा जो हेड आहे त्याचा हेड क्रमांक 42350233 असा हेड आहे। असाच हेड आपले जैन समाजात महामंडळात सुद्धा असेल। मला हेड करता आपण प्रस्ताव अद्याप ही पाठवला नाही, तर बोला गांधीजी आपण प्रस्ताव का नाही पाठवला? आपली कामाची पद्धत अशी असली तरी जैन समाज महामंडळ कसा उपयोग होईल? आपण तर कसंही करोडो रुपये देऊ म्हणतात। आपण अहिल्यानगरमध्ये घोषणा अक्षर पाऊस पाडला, ते घोषणा करत आहे। आपला खाजगी ऑडिटर सुद्धा दिला आहे, ही सुद्धा मला माहिती मिळालेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा गेस्ट हाऊसला एक मीटिंग झाली, तिथं 30 ते 35 जैन लोक होतं, तिथे सुद्धा त्यांनी करोड रुपये देऊ असे जाहीर केलंय।
आणि त्यांनी सांगितले की 1100 कोटी रुपये जैन समाजाला सरकारने दिलेला आहे, तर ते पैसे कुठे जब खाता नाही तर पैसे येणार कुठून ही आम्हाला समजत नाही. आदरणीय ललितजीने हे जे आम्हाला उत्तर द्यावा आणि जैन समाजाचा भला करावा. अल्पसंख्येमध्ये जैन, सिंधी, पंजाबी, ज्यू, मुस्लिम, बुद्धिस्ट, ख्रिश्चन या जातीचे लोक अल्पसंख्येमध्ये येतात. तर अध्यक्ष ललितजी लवकर लवकर आपण मंडळाचे काम सुरू करा, समाजाला योजना समजून सांगा कसे फायदा आहे, शिक्षणासाठी सरकार काय करू शकते, शिक्षणासाठी लोन कसं मिळतो ही जी माहिती आपल्या समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे, ते माहिती द्यायला पाहिजे. ते माहिती देत नाही, फक्त स्वागत स्वागत स्वागत. जैन समाज बांधवा व भगिनींना कर्ज मिळतो त्यावर आज व्याज किती हे समाजाला सांगणं समजणं गरजेचं आहे. आपलं काम आहे की आपल्या जैन समाजाला ते प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या कार्यकर्त्याद्वारा त्यांना समजून सांगायला गरजेचं आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपले कार्यालय हवे ही सर्व माहिती समाजाला समजणे गरजेचे आहे. आपण अहिल्यानगर येथील जैन समाज महामेळाव्यात आपण अल्पसंख्याक बाबत समाजाला माहिती द्यायला हवी होती, परंतु आपली स्वतःची अल्पसंख्याक समिती कशी चालती आपला बाबत आपण संबोधित करत होता. आपण आता सरकार आहे, आपला महामंडळ आहे, समाजासाठी काय करू हे बोलायला हवे. आज ही जैन समाज 46 ते 50% पर्यंत मध्यमवर्गीय आहे, त्यांची परिस्थिती फार खराब आहे, म्हणून समाजाचे भले करा हीच आमची विनंती आहे. आदरणीय ललितजी 301 ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन ट्रस्ट, ते ट्रस्ट से फायदा कैसे होईल, महामंडळ द्वारा कैसे फायदा होईल तेच फक्त सांगत फिरत आहे. त्यांनी एक योजना अशी काढली आहे की त्यांची जे ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन आहे त्याचे 500 रुपये मेंबरशिप ठेवली आहे. ठीक आहे, ते त्यांचं महामंडळ आहे, त्यांचा प्रश्न आहे, ते त्यांनी करावा. लेकिन जेव्हा जेव्हा आपला हे जे महामंडळशी जेव्हा तुम्ही मीटिंग घेताय, गेस्ट हाऊसमध्ये घेताय, समाजामध्ये घेताय, तेव्हा फक्त महामंडळ द्वारा फक्त त्याची माहिती द्यावा असे आमचं म्हणणं आहे. ते त्यांनी उत्तर द्यावा. ते काय करत आहे. आदरणीय मी फडणवीस साहेबांना विनंती करतो की मी आज जे पत्रकार परिषद घेतली आहे त्याचे मुख्य कारण की जैन समाजाला जे महामंडळ झाला त्याचा फायदा कसा होईल, ही फक्त आपला स्वतःचा फायदा कसा होईल असं आदरणीय ललितजी करत आहे. की त्यांचं महामंडळ, त्यांचा जो ट्रस्ट आहे तो ट्रस्ट कसा वाढवाल, ते ट्रस्ट मेंबरशिप वाढवासाठी ही कार्य घेऊन येत आहे. ते आपलं ट्रस्ट बद्दल सांगत आहे. ट्रस्ट बद्दल नांदेड, लातूर, बीड, अंबाजोगाई तिथे सुद्धा त्यांनी 500 रुपये फी घेऊन त्यांचे महामंडळ सदस्य बनवलं. आम्हाला असं पण ऐकायला आलंय, आम्ही जेव्हा काम करतो, आम्ही बीजेपीचे कार्यकर्ता आहे, तर आम्हाला लोक विचारत आहे की ही जे 500 रुपये घेत आहे त्यांचं असं म्हणणं आहे. आमचे सुद्धा आम्हाला फोन आले की आम्ही 500 रुपये दिले आहे, तर ही बचत गट कैसे सुरू होईल, आम्हाला पैसे कधी येईल, ही समाजाला कधी मिळणार आहे, ही न्याय कधी मिळणार आहे. जेव्हा आदरणीय महोदय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा ही डिक्लेअर केले तर ही समाजाच्या फायद्यासाठी केलं होतं, तर त्याचे फायदा व्हायला पाहिजे. मी आदरणीय ललितजीला पण विनंती करेल की त्यांनी समाजासाठी काम करावा, फक्त आपलं काम न बघता समाजासाठी उपयोग करून घ्यावा. गव्हर्नमेंटकडून कसे पैसे आणता येईल, आपल्या समाजा गोरगरिबापर्यंत कसे पैसे पोहोचता येईल. फक्त एक समज आहे की जैन समाज लई पैसेवाळा आहे, लेकिन कुठे कुठे माणसाला गरज सुद्धा आहे की त्यांचं भागणं अवघड आहे, त्यांना सुद्धा जरूरत आहे. आणि जे गव्हर्नमेंट स्कीम आहे ते स्कीम मिळालंच पाहिजे अशी मी आदरणीय ललितला सांगतो. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आदरणीय बीजेपीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय चव्हाण साहेब यांना मी विनंती करेल की हिच्याकडे लक्ष द्यावा आणि आमच्या जैन समाजाचा फायदा होईल. ही महामंडळ आणि त्यांचे जे ट्रस्ट आहे ते ट्रस्ट एक साईडला राहून द्या. आमचं ट्रस्ट बद्दल काही म्हणणं नाहीये, त्यांनी ट्रस्टला काही करावा, लेकिन समाजासाठी जे महामंडळ आहे ते महामंडळमध्ये कार्यरत व्हा, ते महामंडळाची जानकारी द्या. फक्त ट्रस्टमध्ये सुद्धा 2च मेंबर ते मेंबर द्वारा माहिती पुरवली जातील, तिथे पैसे भरा, त्यांचे मनात आलं त्याला मेंबर घ्यावा, ते काम करा. लेकिन आमच्या जैन समाजाला फायदा करून मी तो म्हणतो अल्पसंख्याकांचा फायदा ज्याचा होतोय. आम्ही सुद्धा अल्पसंख्याक आयोगमध्ये आहे, आम्ही अल्पसंख्याक आहे, आमची तेज आहे. आज असं झालं की आम्हाला असं वाटतोय की ही आम्ही वेगळं करून आम्हाला काहीच फायदा नाही. आता आम्ही जेव्हा तिथं ऑफिसमध्ये जातो तेव्हा म्हणते की तुमच्या जेंट्सचं वेगळं आहे, अल्पसंख्याकांचं वेगळं आहे, तर त्याचे काहीतरी ते उलट नुकसान झालं आमचं असं वाटतं आम्हाला. तर त्यांनी खाता उघडावा, त्यांनी पूर्तता करावी. हे मागण्या जर पूर्ण नाही केली ते ललित गांधींनी तर त्यांना पदावरून हटण्याची मागणी करणार आहे का? आम्ही 100% मागणी करणार, आम्ही रोडवर उतरणार आहे. आम्ही त्यांचं आमच्या समाजाचा आहे, आमचा माणूस आहे, काही वांधा नाही. लेकिन जेव्हा आमच्या समाजाचं काम होणार नाही तर आम्ही त्याला जबाब देणार आहे. आम्ही रोडवर उतरून त्यांचे काम करणार आहे. पदावरून हटण्याची मागणी करणार, आमची 100% मागणी राहील. ते अध्यक्षपदावर त्यांना काढून घ्यावा. हा, मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयाला पण विनंती करेल की जेव्हा समाजाचं काम होत असेल, बीजेपी बरोबर जैन समाज 90 ते 95% समाज बीजेपी बरोबर आहे, तर आमचं त्याच्या आज आमची सरकार आहे, तर आम्ही त्यांचा फायदा व्हायला पाहिजे. जर नाही झालं तर त्यांना पदावरून काढण्यात यावं. आम्ही आमची अशी मागणी आहे. आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय प्रदेश अध्यक्ष महोदय,
आदरणीय चव्हाण साहेबाला की जेव्हा ही काम होत नसेल तर यांच्या जागेवर दुसरा मेंबर आपण नियुक्त करावा अशी आमची मागणी राहील. काय नाव आपलं? माझे नाव महावीर भन्साळी. मी सध्या भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे आणि आमचे अखिल भारतीय जैन दिवाकर विचार मंच नई दिल्लीचा राष्ट्रीय युवा महामंत्री आहे. किती वेळचा त्यांना कालावधी देणार आहे तुम्ही? टाइम किती वेळ देणार आहे? त्या वेळेमध्ये तुमचे का मागण्या पूर्ण व्हा? आमची तशी मागणी आहे की लवकरात लवकर ही कार्यवंत व्हा, हे सगळं सुरू व्हा. जिथे जिथे ऑफिस उघडलं तिथे मेंबर बसवा, तिथे कार्यवंत करा, बॉडी डिक्लेअर करा आणि सगळं कार्य तुरंत चालू व्हा. नाही झालं तर आम्ही 3 महिन्यानंतर आम्ही रोडवर उतरून ही कार्यक्रम त्यांचे पार्टीपर्यंत आम्ही पोहोचवणार आहे, सरकारपर्यंत आम्ही पोहोचवणार आहे. धन्यवाद. क्या कहेंगे पटेल साहब? जैन समाज के अध्यक्ष जो है उनको सही पद का उपयोग नहीं कर रहे, सही समाज को वो कार्य समाज का काम नहीं कर रहे, उनको हटाने की और उनको पद से हटाने की मांग चल रही है, उसे क्या कहेंगे इस पर आप? नमस्कार, मी नबी पटेल आणि खास महावीरजी भन्साळी साहेब आणि मी जवळपास 10 वर्षापासून समाजाचं काम करतो. अल्पसंख्याक समाजाच्या उन्नती प्रगतीसाठी आम्ही काम करतो. महावीरजी यांनी समाजासाठी खूप मेहनत घेतली, मोठमोठे कॅम्पेन घेतले, मोठमोठ्या कार्यशाळा घेतल्या आणि खरोखरच त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या आता जे ते बोलत होते तर तळमळ त्यांच्या बोलण्यातून आम्हाला जाणवत होती की समाजासाठी करा. स्वतःचे महामंडळ विकसित करण्यापेक्षा, स्वतःच्या संघटना विकसित करण्यापेक्षा जे शासनाने तुम्हाला नियुक्ती दिलेली आहे त्याचा पाठपुरावा करा. ज्या जैन महामंडळाला आजपर्यंत नंबर मिळाला नाही त्या नंबर मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्या महामंडळामार्फत ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहे, मुलांसाठी आहे, महिलांसाठी आहे, युवकांसाठी आहे, वृद्धांसाठी आहे, त्या योजनेचा अवेअरनेस करा. त्या योजनेच्या कार्यशाळा घ्या आणि जनतेपर्यंत ती माहिती द्या, असं त्यांचं म्हणणं आहे. अतिशय योग्य असं ते बोलले. त्यांच्या बोलण्याला माझं पूर्णपणे समर्थन आहे. महावीरजी भन्साळी हा एक उगवता सूर्य आहे. मी म्हणेल समाजासाठी एक उगवता सूर्य आहे आणि खरोखर एक दिवस येणार आहे महाराष्ट्रामध्ये की महावीरजी भन्साळी समाजासाठी पुढे येऊन जे काम करतात ते समाजापर्यंत निश्चितच जाईल. जिथं आमच्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये त्यांचं सूर्य आणि चंद्र सारखे ते चमकलेले, असाच त्यांचा प्रकाश संपूर्ण महाराष्ट्रभर जाओ ही मी अल्लाह ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तुमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पण आहे आणि सत्या पण आहेत, त्यांच्याकडे तुम्ही कंप्लेंट करणार का याची? आम्ही त्यांच्या सोबत आहे. महावीरजी जे काम करणार ते निश्चितच चांगलं काम करणार, समाजासाठी फायद्याचंच काम करणार आणि ते जे काम करतात त्यांच्या कामाला आमचा 100% पाठिंबा नाही, 200% पाठिंबा आहे. थैंक यू. जय महाराष्ट्र. अमीन सौदागर, सोशल एक्टिविस्ट, मिर्जापुर से हूँ. अभी भन्साळी साहब आपको जो इंटरव्यू दे रहे थे मैंने वो सुना, उनका दर्द मैं समझता हूँ और उनकी जो मांगे हैं बहुत जायज़ है, इसलिए हम उनके समर्थन में है. मैं एक इस शेर के साथ इस बात को ख़त्म करूँगा कि वो जो उनका जो वजूद आया है, वजूद में अमल में आया है अपना आयोग जैन समाज का, तो वो उनको उनके हक अगर नहीं मिल रहे तो वो क्या बोलते हैं ना कि जिस खेत से दहका को मयसर न हो रोजी, उस खेत के हर खौशे गंदम को जला दो. इसलिए मैं फिर से इनका पूरा भरपूर समर्थन करता हूं और हमारे से जो भी इनको मदद लगेंगी अल्पसंख्यक मुस्लिम समाज की तरफ से या हमारे सोशल एक्टिविस्ट की जानिब से हम इनके साथ में रहेंगे और उनका एक अच्छी जायज़ मांग है और अच्छा काम, उसका हम भरपूर समर्थन करते हैं. ओबीसी समाजाचा कार्यकर्ता आहे. आज जी पत्रकार परिषद घेतलेली आहे भन्साळी साहेबांनी, जी ललितजी गांधीच्या विरोधात, ती एक रास्त मागणी आहे. कारण ते आपल्या स्वतःसाठी करताय, दुसऱ्याच्या समाजासाठी काही करत नाहीये. त्यासाठी माझं त्यांच्या पूर्ण समर्थन आहे, त्यांना पाठिंबा आहे. यस.